आज इथं काही गोष्टीचं भूमिपूजन होतं। इथं संग्राम सोरटे आणि सोरटे परिवारांनी ही बारव होती फार पूर्वीची, तिथं जरा काही गोष्टी करण्याची गरज होती, त्याचं नूतनीकरण केलेलं आहे। इतर काही बाबी ह्या कॅम्पसमध्ये आम्हाला करायच्या, त्या कशा असाव्यात कशा नसाव्यात, काय त्याच्यात सुधारणा असावी, इथले आमचे चीफ ट्रस्टचे असतील, इथले बाकीचे त्यांचे सहकारी असतील, आमची ग्रामपंचायत असेल, आम्हाला कामं करताना साधारण या सगळ्या घटकाला विश्वासात घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय। आणि इतर पण नागरिकांनी काही सूचना केल्या की इथं ही अडचण येते, तिथं भाविकांना आल्यानंतर पार्किंगच्या करता, दर्शन घेण्याच्या करता, स्वच्छतागृहाच्या निमित्तानं कुठली पण अडचण राहू नये, दर्शन पण त्यांना अतिशय व्यवस्थितपणे घेता यावं आणि त्यांचं समाधान व्हावं, त्यांनी जे काही त्यांची श्रद्धा आहे, त्यांची जी भक्ती आहे, त्याचा आदर हा सगळ्यांनी केला पाहिजे। इतर काही बाबतीत झाडांच्या मुळ्या कुठं काही क्रॅक गेले, अशा काही गोष्टी झाल्यात, त्याच्याबद्दल पण ज्या काही सांगायचं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि ते आता आम्ही करू। मे महिन्यात 21 मेला पाणी एकदम एका बाजून दिसतो पाण्याचे आणि हे दगडातच गेलो मला प्लॅनिंग केलेलं आहे। हो आता तुमचं म्हणणं की काही जरी झालं तर हे डिस्टर्ब होणार, त्याच्यामध्ये गरज पडली तशाच पद्धतीनं ही खायची पण गरज झाली माझं काय म्हणत आहे हे थोडं पाणी कमी झालं सगळ्या उन्हाळ्यामध्ये अमोल उन्हाळ्यात लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये ते आपण तोडी जशा दिसतात तसं ते दिसू दे आणि ते छंद्या पडेल काढा, मग आपण काढ पडलेही उचलू आणि त्याच वेळेस हे आता काही करू नका, त्याच वेळेस पाणी कमी झाल्यावर त्यांना काम करायला सोपं जाईल आणि ह्याच्यामध्ये आपण जरा ते काहीतरी स्वच्छ करून घेऊ रात्री, म्हणजे मग आपल्याला ते दिसायला सगळे एकसारखं दिसतं। नक्की आदेश नाही